वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील उमरी गावात एका भयावह हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। ऊस तोडणीच्या कामावर ओळख झालेल्या एका विवाहित महिलेच्या आणि आकाश बल्लाळ या तरुणाच्या अनैतिक प्रेमप्रकरणामुळे दोघांची क्रूर हत्या झाली। समाजातील बदनामीच्या भीतीने आणि कुटुंबियांच्या रागातून रचलेल्या क्रूर कटातून हे दुहेरी हत्याकांड घडलं। या प्रकरणाने केवळ 2 जीवांचा बळी घेतला नाही तर एका लहान मुलाचं भविष्य आणि दोन्ही कुटुंबांची सामाजिक प्रतिष्ठा उद्ध्वस्त झाली। पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे। चला या धक्कादायक प्रकरणाची सविस्तर कहाणी जाणून घेऊया। वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील उमरी गावात राहणारी एक 26 वर्षीय विवाहित महिला ऊस तोडणीच्या कामासाठी गावाबाहेर गेली होती। याच कामाच्या निमित्ताने तिची ओळख आकाश बल्लाळ वय 25 या तरुणाशी झाली। दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्यात हळूहळू प्रेमप्रकरण सुरू झालं। सुरुवातीला ही ओळख मैत्रीपुरती मर्यादित होती, पण कालांतराने त्यांचे संबंध अनैतिक स्वरूपाचे बनले। या प्रेमप्रकरणाची कुणकुण दोघांच्या कुटुंबियांना लागली आणि समाजात त्यांच्या कुटुंबाची बदनामी होऊ लागली। यामुळे दोघांच्या कुटुंबियांमध्ये तणाव निर्माण झाला। महिलेला तिच्या पतीसोबत एक लहान मूल होतं, पण तिने आपल्या कुटुंबाला सोडून आकाशसोबत नवं आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला। 8 मार्च रोजी ती आपल्या पतीला आणि मुलाला सोडून आकाशसोबत पुण्याला पळून गेली। दोघांनी पुण्यात नव्याने संसार थाटण्याचा विचार केला होता, पण त्यांच्या या निर्णयाने आकाशच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड राग निर्माण झाला। समाजातील बदनामी आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग यामुळे आकाशचे नातेवाईक संतापले होते। आकाश आणि महिलेच्या या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक दबावाचा सामना करावा लागत होता। यामुळे आकाशचा भाऊ विकास बल्लाळ, चुलत भाऊ सज्जन बल्लाळ, जावई विजय शिकारे आणि मामा विशाल शिकारे यांनी या प्रकरणाचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी एक भयंकर कट रचला ज्यामुळे दोघांचा जीव जाणार होता। या कटाची सुरुवात दोघांचा शोध घेण्यापासून झाली। त्यांना पुण्यात दोघे लपले असल्याची माहिती मिळाली। नातेवाईकांनी आकाश आणि महिलेला गावाकडे परत आणण्यासाठी एक खोटं आमिष तयार केलं। त्यांनी दोघांना लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं, ज्यामुळे दोघेही गावाकडे परत येण्यास तयार झाले। आकाश आणि महिलेला पुसद येथील एका लॉजवर ठेवण्यात आलं। येथे त्यांना सुरक्षित वाटत होतं, पण त्यांना काय माहिती की त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा रचला गेला आहे। मुख्य आरोपी विजय शिकारे याने आपला सहकारी राजेश गोदमले आणि धर्मराज तुकाराम बोडखे यांना दिग्रस येथे बोलावलं। रात्रीच्या अंधारात आकाश आणि महिलेला विठाला ते साक्री दरम्यानच्या शेताजवळील एका जंगलात नेण्यात आलं। तिथे गोदमले आणि बोडखे यांच्या मदतीने दोघांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। या हत्याकांडाची पद्धत इतकी भयंकर होती की यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। दोघांचे मृतदेह यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे आढळले। या हत्याकांडाची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली। पोलीस कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की पोलिसांनी तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर माहितीच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला। तपासादरम्यान पोलिसांनी विजय शिकारे, राजेश गोदमले, धर्मराज बोडखे आणि विकास बल्लाळ यांना अटक केली। मात्र मामा विशाल शिकारे अद्याप फरार आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं कार्यरत आहेत। तपासात पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, ज्यामुळे या हत्याकांडामागील क्रूर हेतू उघड झाले। पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा आणि स्थानिक लोकांच्या साक्षींचा आधार घेऊन आरोपींना गजाआड केलं। या प्रकरणानं आकाश आणि महिलेच्या कुटुंबावर गंभीर परिणाम झाला आहे। महिलेच्या पतीला आणि त्यांच्या लहान मुलाला या घटनेने मोठा मानसिक धक्का बसला आहे। एका लहान मुलाचं भविष्य धोक्यात आलं आहे, तर दोन्ही कुटुंबांची सामाजिक प्रतिष्ठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। समाजात अनैतिक संबंधांमुळे होणारी बदनामी आणि त्यातून निर्माण होणारा राग यामुळे अशा भयंकर घटना घडतात हे या प्रकरणातून स्पष्ट होतं। या हत्याकांडानं केवळ 2 जीवांचा बळी घेतला नाहीतर एका संपूर्ण कुटुंबाला आणि गावाला हादरवून सोडलं। हे प्रकरण समाजातील अनैतिक संबंध, सामाजिक दबाव आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली घडणाऱ्या क्रूर कृत्यांचं एक जिवंत उदाहरण आहे। समाजात बदनामीच्या भीतीने अनेकदा असे टोकाचे निर्णय घेतले जातात ज्यामुळे निरपराध लोकांचा बळी जातो। या प्रकरणाने आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडला आहे की समाजाने अशा प्रेमप्रकरणांना कसं हाताळावं? कुटुंबियांनी संवादातून मार्ग काढण्याऐवजी हिंसेचा अवलंब का केला? आणि यातून निर्माण झालेल्या परिणामांचा बोजा त्या लहान मुलावर आणि कुटुंबावर का सहन करावा लागतो? या धक्कादायक आणि हृदयद्रावक प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अनैतिक संबंध, सामाजिक दबाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हिंसक घटनांबाबत तुमचं मत काय आहे? अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाज आणि कुटुंबांनी कोणती पावलं उचलली पाहिजेत? तुमची प्रतिक्रिया आणि विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा।
अशा महत्त्वाच्या आणि समाजाला विचार करायला भाग पाडणाऱ्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.